मित्रांनो, पंढरपूरच्या विठुरायाला तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. कमरेवर हात, चेहऱ्यावर तेच शांत हास्य आणि कानात असलेली माशाच्या आकाराची कुंडलं. पण तुम्ही कधी विचार केलाय का, देवाच्या कानात मासे आले तरी कसे? लोकपरंपरेत सांगितली जाणारी एक रंजक कथा यामागे आहे. असं म्हणतात की समुद्रकिनारी राहणारा एक कोळी विठ्ठलाचा खूप मोठा भक्त होता. एकदा त्याने ठरवलं, यावेळी काहीही झालं तरी पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घ्यायचं. अनेक दिवसांचा प्रवास करून तो पंढरपूरला पोहोचला. पंढरपूरला पोहोचल्यावर मात्र एक अडचण आली. त्याच्या हातात मासे पाहून मंदिराबाहेरच्या लोकांनी त्याला अडवलं. थांब, तू आत जाऊ शकत नाहीस. हे ऐकून त्या भक्ताचं मन खूप दुःखी झालं. पण त्याची भक्ती कमी झाली नाही. तो मंदिराबाहेरच उभा राहिला आणि विठ्ठलाला आर्त हाक मारू लागला. आणि तेव्हाच स्वतः विठू माऊली स्वतः त्या भक्तासमोर प्रकट झाले. विठुराया म्हणाले, या सृष्टीतला प्रत्येक जीव माझाच आहे, मग मासे वेगळे आणि अपवित्र कसे? त्या कोळी भक्ताची निष्कपट भावना पाहून विठ्ठल भारावून गेला. त्याने प्रेमाने ते मासे स्वीकारले आणि त्या भक्तीच्या स्मरणार्थ त्याच माशांचं रूप आपल्या कानातील अलंकारांमध्ये धारण केलं. आजही विठ्ठलाच्या कानात दिसणाऱ्या त्या कुंडलांना मत्स्य कुंडल म्हणून ओळखलं जातं. ही कथा ऐतिहासिक आहे की लोक परंपरा यावर मतभेद नक्कीच असू शकतात, पण ती आपल्याला एक सुंदर संदेश देते. विठ्ठलाला तुमची जात, व्यवसाय, श्रीमंती महत्वाची नाही. महत्वाची आहे ती फक्त तुमची भक्ती आणि भावना. म्हणूनच विठ्ठल फक्त देव नाही, तर प्रत्येक भक्ताला आपलंसं करणारी माऊली आहे. तुम्हाला ही कथा आधी माहिती होती का? कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच रंजक कथा जाणून घेण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.